गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी कोमल धुंबडे आणि आज माझ्या ब्लॉगची सुरुवात सकाळच्या 8 वाजल्यापासून झालेली आहे आणि तेही पिल्लू झाडाला पाणी घालत आहे. आज आहे 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती. शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जगदंब, जय भवानी, जय शिवाजी. आणि इथून पुढं मी पिल्लूला आंघोळ ते घालून घेतली होती आणि तिचं आवरं पोनी वगैरे घालत होते. मध्ये मध्ये तिची मस्ती चालू होती. मस्ती करते, मम्मा मला हे लाव, मम्मा मला ते लाव, सारखं तिथे चालू आहे. आणि हातात ही वस्तू घेते, मग तिचा हात हे होता काळा होतो टिकलीमुळे त्या. आणि मग नंतर मी माझंही आवरायला घेतलं. काय फक्त मी क्रीम लावली आणि मग टिकली लावली, सिंदूर लावला, वेणी घातली आणि आज आम्ही घरीच छावा पिक्चर पाहिला. याच्या आधी मी पाहिला होता, ज्यावेळेस रिलीज 14 फेब्रुवारीला पाहिला होता मी पिक्चर. आणि आजही शिवजयंती निमित्त आम्ही दुपारच्या वेळेस छावा पिक्चर पाहिलेला आहे. खूप छान पिक्चर आहे आणि एकदम भारी. शंभू महाराजांची खूप छान आठवण काढून दिली त्यात. आणि नंतर मी माझ्या स्वयंपाकाची सुरुवात केली. आज मी स्वयंपाकामध्ये पालकची हटून भाजी बनवली आणि मी पालक घेतला, त्यात थोडी हरभऱ्याची डाळ घातली आणि तो पालक आणि हरभऱ्याची डाळ मस्त 2 पाण्याने धुवून घेतली आणि त्यात 2 ते 2.5 ग्लास पाणी घातलं आणि ती डाळ मग मी शिजायला ठेवली. त्या डाळमध्ये दुसरं काहीच नाही घातलं, मी डाळ पालक मध्ये दुसरं काहीच नाही घातलं, शिजायला ठेवली होती फक्त. कारण मीठ वगैरे घातलं ना मग ते व्यवस्थित आणखी शिजत नाही, म्हणून मी काहीच नव्हतं घातलं. म्हणलं की थोडासा फक्त साठीच लावणार होते, म्हणून मी अर्धी वाटीच तांदूळ ठेवले होते. ते खूप जास्त झाले होते. अर्धी वाटी तांदूळ घेतले, मी निसून ठेवलेले आहेत तांदूळ म्हणून डायरेक्टच घेतले आणि ते मस्त स्वच्छ धुवून घेतले. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यात मी 1.5 ग्लास पाणी घातलं. माझा चमचा छोटा असल्यामुळे मी त्यात 1.5 चमचा मीठ घातलं. आणि इकडं पिल्लूचं चालूच होतं, मम्मी दहीवाल्या आजी आल्या, मम्मी दहीवाल्या आजी आल्या. मग आम्ही दोघी घेऊन दही घ्यायला खाली गेलो आणि त्याही मस्त आजी त्या आवाज देतात, पिल्लू चल दही घ्यायचं का तुला. मग पिल्लूचा नादच असतो, मम्मा चल आपल्याला दही घ्यायचं. आणि पिल्लूला दही खूप आवडते म्हणून मग मी दही घेत असते. आणि त्या मावशी पण डेली आले की आवाज देतच असतात मला. दही घेऊन वर येताना तिथेच तिला पायऱ्यावरच दही खायचं होतं. मम्मा आम्हाला दे, मी म्हणते चल घरात नंतर देते, नाही मम्मा आम्हाला खायचं. मध्येच पिल्लूच्या पायाला एक पायरी लागली. आम्ही दोघी वरती आलो, तिचं तरी गडबड, मम्मा आम्हाला दही दे, मम्मा आम्हाला दही दे. आणि पप्पाला सांगत होती की आम्ही दही आणले, पप्पा आम्ही दही आणलं. मग मी मध्ये आले, पहिलं तिला थोडस वाटीत काढून दिलं दही, कारण त्याच्याशिवाय ती काही शांत बसणार नव्हती. वाटीत काढून दिल्यानंतर तिला एवढी मज्जा वाटत होती. आणि तिला विदाऊट साखरेचं दही आवडते, तिला मस्त असंच आंबट आंबट खायला आवडते. छोट्या चमच्याने दे मम्मा, छोटा चमचा दे, मोठा चमचा दे, तिचं चालूच असतं मध्ये 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 मध्ये. त्याच्यानंतर ती दही खात होती, बघा कसं आंबट खाते. मग काय तर. त्याच्यानंतर हे आमच्याकडे 20 रुपयाचं दही भेटतं, एवढं 20 रुपयाचं. आणि मी डेली घेत असते त्या